नवी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची आज महत्त्वाची बैठक। डीएमके आप पाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या प्रत्यक्ष उपस्थितीबाबत साशंकता, तर डीएमके ऐवजी टीव्हीकेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार का याकडे लक्ष। नाशिकमध्ये भाजपच्या बंडखोरांसोबत गिरीश महाजन आणि उदय सामंतांशी झालेल्या चर्चेमध्ये तोडगा नाही। गोकुळ गीते प्रसाद हिरेंनी मागितला वेळ। महाजन दोघांचीही पुन्हा चर्चा करणार, सामंतांची माहिती। मंत्री चुकत असेल तर ठोकून काढा। गोंदियातील कार्यक्रमात बच्चू कडू यांचा महायुती सरकारलाच घरचा आहे। प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी प्रसंगी कॉकरोच जनता पार्टीचा सदस्य होईल, ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचं विधान। घरगुती गॅस 29 रुपयांनी महागला। 3 महिन्यांमध्ये गॅस सिलेंडर 89 रुपयांनी महागला। मुंबईमध्ये 14.2 किलोच्या सिलेंडरसाठी मोजावे लागणार 942 रुपये। घरगुती गॅस दरवाढीवरून विरोधक आक्रमक। जनतेला टप्प्याटप्प्याने दरवाढीचा झटका देणं हे त्यांचं महागाई नियंत्रणाचं सूत्र असू शकतं। पवारांचा मोदींना टोला। महागाईवर सरकार गप्प का, राऊतांचा सवाल। नंदुरबार जिल्ह्यामध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा। एका सिलेंडरसाठी नागरिकांच्या तासनतास रांगा। एजन्सीकडून अधिकृत बिल देखील दिलं जात नसल्याचा आरोप। राज्यातील धरणांनी तळ गाठला। वाढलेल्या तापमान, वेगानं होणाऱ्या बाष्पीभवनामुळे धरणांमधील पाणीसाठा केवळ 26% खाली। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। नाफेड, एनसीसीएफ थेट बाजार समित्यांमधून कांदा खरेदी करणार। उद्यापासून खरेदी प्रक्रियेला सुरुवात। खुल्या बाजारातील कांद्यांचे दर वाढण्याची शक्यता। जळगावमध्ये पावसामुळे केळी बागा उद्ध्वस्त। हाततोंडाशी आलेला घास हिरावल्यानं बळीराजाचे अश्रू अनावर। मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई। 5 कोटी 3.2 किलो सोनं जप्त। एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांसह 7 जण अटकेत। मुंबईच्या वरळीमध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान एकाचा मृत्यू। एनर्जी ड्रिंक आणि दारूमुळे तरुणाचा मृत्यू झाल्याची पोलिसांची माहिती।